बघा, अर्थशास्त्राचं पहिलं प्रकरण आहे पहा, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही अर्थशास्त्राचा परिचय आहे या प्रकरणामध्ये. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स आणि स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. स्थूल अर्थशास्त्रालाच समग्रलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. समग्रलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी किती मार्काला आहे सांगा बरं? 7 मार्कासाठी हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये पहिल्या प्रश्नापासून ते अगदी सविस्तर उत्तर द्या सोडून इतर कोणत्याही प्रश्नामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ऑब्जेक्टिव्ह असेल, संकल्पना ओळखून स्पष्ट करा असेल, फरक स्पष्ट करा असेल, थोडक्यात उत्तरे द्या असेल, संज्ञा स्पष्ट करा असेल, अशा वेगवेगळ्या बाबीवरती या प्रकरणावरती प्रश्न विचारले जातात. आता हे प्रकरण सविस्तरपणे अभ्यासलेलं आहेच आपण पाठीमागं, पण आता उजळणी स्वरूपामध्ये आपण हे प्रकरण थोडक्यात, ज्याला आपण सारांश रूप म्हणतो, त्या सारांश रूपामध्ये आपण एक धावता आढावा या प्रकरणाचा आपण घेणार आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स, तुम्ही 10वी पर्यंत विज्ञानमध्ये सुद्धा अणु हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे. पहा, अणु आहे का नाही विज्ञानमध्ये? होतं, म्हणजे 1 दशलक्षांश छोटा असा भाग. सूक्ष्म अर्थशास्त्राला अणु अर्थशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. अंशलक्षी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. असे वेगवेगळे पर्यायी शब्द या अर्थशास्त्रासाठी वापरले जातात. स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र असंही शब्द त्या ठिकाणी वापरले जातात. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर विशिष्ट घटकांचा बारकाईनं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, त्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. विशिष्ट घटक, सारासार विचार करून नाही, अनेक घटकापैकी एक घटक घ्यायचा आणि त्या घटकांचा बारकाईनं अभ्यास करायचा. आणि असा बारकाईनं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, त्या अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. म्हणजे ज्या आधुनिक अर्थशास्त्राच्या ज्या शाखा आहेत, या शाखांचं 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. आता पहिल्या प्रकरणापासून ते बाजारपेठापर्यंत जेवढी प्रकरणं आहेत, उदाहरणार्थ उपयोगिता विश्लेषण, मागणी विश्लेषण, मागणीची लवचिकता, त्यानंतर उत्पादकाची वर्तणूक किंवा पुरवठा विश्लेषण आपण म्हणतो, त्यानंतर बाजारपेठा,
ह्या सगळ्या प्रकरणाचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो. आणि राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्या पुढची जी सगळी प्रकरणं आहेत त्या सर्व प्रकरणाचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. जुना अभ्यासक्रम होता त्याचं विभाग 1 अ आणि विभाग 2 किंवा विभाग ब अशी विभागणी केलेली होती. तसं या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये विभाग अ विभाग ब असं नाही केलेलं. पण सूक्ष्म उपयोगिता विश्लेषण, मागणी विश्लेषण, मागणीची लवचिकता, पुरवठा विश्लेषण आणि बाजाराचे प्रकार ह्या प्रकरणाचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो. आणि राष्ट्रीय उत्पन्न, निर्देशांक, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, नाणे बाजार, भांडवल बाजार आणि भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणाचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. हे लक्षात ठेवा. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा बारकाईनं अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता एकच उपभोक्ता, मार्केटमध्ये अनेक उपभोक्ते असतात पहा, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सर्व उपभोक्त्यांचा विचार केला जात नाही, तर एकाच उपभोक्त्याचा विचार केला जातो. त्यानंतर वैयक्तिक उत्पादक, मार्केटमध्ये अनेक विक्रेते असतात, अनेक उत्पादक मार्केटमध्ये असतात, बाजारामध्ये असतात, तर अनेक विक्रेत्याचा विचार केला जात नाही. बुधवारच्या बाजारामध्ये अनेक विक्रेते असे फुटपाथवरती माल विकण्यासाठी बसलेले असतात, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एकच त्यातला विक्रेता, एकच उत्पादकाचा विचार केला जातो आणि सखोल बारकाईनं अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग उरलेल्या विक्रेत्यांचा अभ्यास कशात केला जातो, तर बुधवारच्या बाजारामध्ये जेवढे सगळे विक्रेते मार्केटमध्ये वस्तू विकण्यासाठी आपली दुकाने थाटून बसलेली असतात, त्या सर्व विक्रेत्यांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. बुधवारच्या बाजारामध्ये अनेक ग्राहक असतात, अनेक ग्राहक 200, 400, 500 ग्राहक मार्केटमध्ये असतात. त्या सर्व ग्राहकांचा विचार स्थूल अर्थशास्त्रात केला जातो आणि त्यातला एकच ग्राहक, एकच वैयक्तिक ग्राहकांचा विचार हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून म्हटलंय वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पेढी आणि उत्पादक दोन्हीचा अर्थ एकच. विशिष्ट वस्तूची किंमत, मार्केटमध्ये एकाच वस्तूची किंमत कशी ठरते याचा बारकाईनं अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि मार्केटमध्ये सर्वसाधारण वस्तूची किंमत कशी ठरते याचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर उत्पादक घटकांच्या किमती कशा ठरतात, भूमीचा मोबदला कसा ठरतो, श्रमाचा मोबदला कसा ठरतो, भांडवलाचा मोबदला कसा ठरतो, संयोजकाचा मोबदला कसा ठरतो, अशा उत्पादक घटकांचे सुद्धा मोबदले कसे ठरतात याचा बारकाईनं अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असं संबोधलं जातं. आणि त्याच्या उलट परिस्थिती कुठल्या अर्थशास्त्राची आहे, तर स्थूल अर्थशास्त्राची उलट परिस्थिती. जे आता मी सांगितलं त्याच्या उलट परिस्थिती. आता दुसरं एक साधं उदाहरण देतो पहा. जंगल असतं, त्या जंगलामध्ये झाडं अशी मोजकी असतात का हो, मोजकी झाडं नसतात जंगलामध्ये. जंगलामध्ये झाडांचे प्रमाण भयानक असतं, असंख्य झाडे असतात, अनेक झाडे असतात. त्या जंगलातील एका झाडाचा बारकाईनं अभ्यास करायचा. बारकाईनं अभ्यास त्या जंगलातील एका झाडाचा केला की तिथं उपयोगात आणलं जातं सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि जंगलामध्ये अनेक झाडे आहेत, त्या सर्व झाडांचा सारासार ज्यावेळेस अभ्यास केला जातो, त्याचा विचार केला जातो, त्यावेळेस तिथं कोणतं अर्थशास्त्र वापरलं जातं, स्थूल अर्थशास्त्र वापरलं जातं. हे लक्षात ठेवा. ह्या दोन्ही अर्थशास्त्रामध्ये हा फरक आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थव्यवस्था जी आहे, अर्थव्यवस्था ही अनेक घटकांची मिळून बनलेली असते. त्या अर्थव्यवस्थेचं
सूक्ष्मदर्शी अध्ययन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस त्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे पहा. जसं समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे तशीच सूक्ष्म अर्थशास्त्राची सुद्धा व्याप्ती आहे. तर वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता वस्तूची किंमत कशी ठरते, विशिष्ट वस्तूची किंमत कशी ठरते. हा डस्टर आहे, हा डस्टर 15 रुपये किमतीला मार्केटमध्ये विकला जातोय, पण ह्याची किंमत कशी ठरवली जाते. तुमच्याकडं वही आहे, त्या वहीवरती किंमत आहे पहा, MRP RS म्हणून लिहिलेलं आहे, 30 रुपये आहे, त्याच्यावरती छापलेलं आहे. ती किंमत कशी ठरवली जाते, विशिष्ट वस्तूची किंमत कशी निश्चित होते, याबाबतचे सिद्धांत जे आहेत, ह्या सिद्धांताचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेमध्ये त्या वस्तूसाठी असणारी मागणी आणि त्या वस्तूचा असणारा जो पुरवठा आहे, त्या मागणी आणि पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग मागणी विश्लेषण माहीत आहे, पुरवठा विश्लेषण माहीत आहे आपल्याला. मागणी म्हणजे काय, मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते, मागणीचे सिद्धांत कोणते, सिद्धांत कोणता, काय सिद्धांत सांगतो. त्याचबरोबर पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक कोणते, पुरवठ्याचा सिद्धांत काय सांगतो. या सर्व बाबींचा आपण विचार त्या ठिकाणी केलेला आहे. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन, एका उपभोक्त्याचं वर्तन कसं ठरतं आणि वैयक्तिक उत्पादकाचं वर्तन कसं ठरतं, याचा विचार या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असलेला दिसून येतो. म्हणून उत्पादन वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत या बाबतीत सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी हे सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित असलेलं दिसून येतं. त्यानंतर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता उत्पादनाचे जे घटक आहेत, उत्पादनाचे घटक 4. त्यातला पहिला घटक भूमी, दुसरा घटक श्रम, तिसरा घटक भांडवल आणि चौथा घटक जो आहे तो म्हणजे संयोजन. हे 4 घटक फार महत्वाचे आहेत. 11वी मध्ये भाग हा पाहिलेला आहे. या उत्पादक घटकांचे मोबदले, उत्पादक घटकांच्या किमती कशा ठरतात. आता भूमीचा जो मोबदला आहे त्याला म्हणायचं खंड, श्रमाचा मोबदला आहे त्याला म्हणायचं वेतन किंवा त्याला म्हणायचं मजुरी, भांडवलाचा जो मोबदला आहे त्याला म्हणायचं व्याज आणि संयोजकाचा मोबदला आहे त्याला म्हणायचं नफा. तर या उत्पादन घटकांचे मोबदले कसे ठरतात हा अभ्यास विषय हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा. ह्याचे सिद्धांत आहेत पुढं. जर तुम्ही 12वीच्या पुढं जर अर्थशास्त्र BA ला वगैरे जर ठेवला किंवा BCom ला अर्थशास्त्र जर ठेवला तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ह्या भूमीचे सिद्धांत आहेत, खंडाचे सिद्धांत, त्यानंतर वेतनाचे सिद्धांत, त्यानंतर भांडवलाचे सिद्धांत किंवा व्याजाचे सिद्धांत किंवा नफा मिळवण्याचे सिद्धांत, हे तुम्ही ज्यावेळेस 12वीच्या पुढं तुम्ही प्रवेश घ्याल त्यावेळेस तिथं विस्तृतपणे ह्या घटकांचे मोबदले कसे ठरतात त्याच्या थेरी आहे. आता त्यातलं एकच थेरी तुम्हाला सांगतो बघा, नफ्याची. आता तो सिद्धांत काय सांगतो, तो सिद्धांत असं सांगतो की संयोजक हा उत्पादन प्रक्रियेमध्ये धोका पत्करतो आणि अनिश्चिततेच्या परिस्थितीत निर्णय घेतो, म्हणून त्याचा जो मोबदला आहे तो मोबदला म्हणजे नफा. संयोजकाचा मोबदला धन असू शकतो, म्हणजे संयोजकाला मिळणारा नफा धन. धन म्हणजे काय, वस्तूची किंमत, वस्तूचा उत्पादन खर्च 10 रुपये आहे आणि ती वस्तू जर मार्केटमध्ये 11 रुपयाला विकली तर इथं संयोजकाचा मोबदला धन झाला. धन झाला म्हणजे इथं 1 रुपया त्या वस्तूच्या विक्रीपासून संयोजकाला मिळाला. संयोजकाचा मोबदला धन असू शकतो,
संयोजकाचा मोबदला ऋण सुद्धा असू शकतो. तुम्ही म्हणता ऋण कसा असेल, तर वस्तू 10 रुपयाला तयार झाली आणि जर ती वस्तू 9 रुपयाला मार्केटमध्ये विकण्याची वेळ आली तर संयोजकाला 1 रुपया तोटा होतो. म्हणजे संयोजकाचा मोबदला ऋण सुद्धा असू शकतो आणि संयोजकाचा मोबदला शून्य सुद्धा असू शकतो. शून्य कधी असेल, ज्या किमतीला वस्तू तयार झाली त्याच किमतीला ती वस्तू मार्केटमध्ये विकली तर तो मोबदला शून्य असेल. आलं लक्षात? म्हणजेच हे असे वेगवेगळे सिद्धांत त्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी सांगितलेले आहेत. तर अशा उत्पादन घटकाचे मोबदले कसे ठरतात हा अभ्यास विषय हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा असलेला दिसून येतो. म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्या मोबदले निश्चितीचे सिद्धांत हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचा जो अभ्यास आहे ज्याला आपण वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणतो, म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्र किंवा आर्थिक कल्याण, म्हणजे लोकांचं आर्थिक कल्याण साधणं हा सुद्धा अभ्यास विषय हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आहे आणि तो प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये जी साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीचं कार्यक्षम वाटप कसं होतंय त्यावरती त्या आर्थिक कल्याणाचा विचार त्या ठिकाणी केला जातो. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला जर महत्तम समाधान मिळत असेल, साधन सामग्रीचं जे वाटप होतं त्या वाटपामुळे जर समाजाचं महत्तम समाधान होत असेल तर ते वाटप कार्यक्षम झालं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे समाधान मिळालं पाहिजे, जनतेचं समाधान जर झालं तर कार्यक्षम वाटप झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये आहेत का? परीक्षेला बोर्डाचा प्रश्न विचारला जातो, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा, असा थोडक्यात उत्तर द्या म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये म्हणजे काय, तर पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे पहा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो, छोट्या घटकांचा, सूक्ष्म घटकांचा बारकाईनं अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच एकंदरीतच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट कुटुंब संस्था, वैयक्तिक किंमत अशा लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, वस्तूची किंमत कशी ठरते, वस्तू आपण तयार करतो पण ती वस्तूची किंमत कशी ठरते, तर वस्तूची किंमत मागणी पुरवठ्यावरून ठरते, वस्तूची किंमत उत्पादन खर्चावरून ठरते, वस्तू तयार करण्यासाठी किती उत्पादन खर्च आलेला आहे त्यावरून वस्तूची किंमत ठरते. असे वेगवेगळे अर्थतज्ञांनी सिद्धांत सांगितलेले आहेत. किंमत निश्चितीचे सिद्धांत सुद्धा आहेत. काही अर्थतज्ञ म्हणतात की वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा यांच्या समतोलानुसार ठरते. काही अर्थतज्ञ म्हणतात वस्तूची किंमत ही वस्तूच्या उत्पादन खर्चावरून ठरते. वेगवेगळ्या अर्थतज्ञांचे वेगवेगळे विचार आहेत. तर वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित, म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चिती म्हणजे ह्या उत्पादन घटकांचे जे मोबदले आहेत, खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्याशी संबंधित त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. त्यानंतर आंशिक समतोल. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचा विचार केला जातो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचा विचार केला जातो. आता दोन घटकामधील संतुलन म्हणजे समतोल होय. जे दोन घटकामध्ये संतुलन साधलं जातं त्यावेळेस त्याला समतोल असं म्हटलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचं विश्लेषण आहे.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे. म्हणजे आंशिक समतोलामध्ये काय केलं जातं? एक उपभोक्ता, एक विक्रेता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग संस्था अशा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचं विश्लेषण केलं जातं. आर्थिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकांचा इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याचा विचार केला जातो. म्हणून आंशिक समतोल हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य सांगितलेलं दिसून येतं, विशिष्ट गृहीतकावर आधारित. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचं सगळं विश्लेषण आहे, हे सगळं विश्लेषण विशिष्ट गोष्टी गृहीत धरूनच मांडलेलं आहे. तुम्ही मागणीचा सिद्धांत पाहिला पा. मागणीच्या सिद्धांतामध्ये काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. घटत्या उपयोगितेचा सिद्धांत पाहिला, त्यामध्ये काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. पुरवठ्याचा सिद्धांत पाहिला, त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं सगळं विश्लेषण काही गोष्टी गृहीत धरून मांडलेलं असतं. काही गोष्टी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार असतो. अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगाराची परिस्थिती नसते. अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हाताला रोजगार उपलब्ध होतो, ही गोष्ट गृहीत धरलेली. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असते, ही गोष्ट या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणाची मांडणी करताना गोष्ट गृहीत धरलेली. आणि त्याचबरोबर निर्हस्तक्षेपाचं धोरण. सरकारनं हस्तक्षेप करायचा नाही, सरकार अजिबात हस्तक्षेप करत नाही, ही एक गोष्ट गृहीत धरलेली. आणि ह्या गोष्टी सत्य परिस्थितीमध्ये काही आपल्याला अनुभवा सुद्धा येत नाही, कारण सरकार हस्तक्षेप करते. सरकार निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारत नाही. ॲडम स्मिथनं सांगितलंय की सरकारनं निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं हस्तक्षेप अजिबात करायचा नाही, लोडबोड अजिबात करायची नाही. फक्त विकास कसा होत जातोय हे पाहत बसायचं काम फक्त सरकारनं करावं. देशाचं संरक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था याच बाबतीमध्ये सरकारनं हस्तक्षेप करायचा, याच बाबतीमध्ये सरकारनं लक्ष घालायचं. दुसऱ्या कोणत्याही बाबतीमध्ये सरकारनं लक्ष घालायचं नाही. सरकारनं निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारायचं. कारण ॲडम स्मिथ म्हणतात प्रत्येक व्यक्ती ही स्वार्थी आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा स्वार्थ कशात आहे हे प्रत्येक व्यक्तीला समजतं. मी स्वार्थी आहे, मला पगार मिळतोय म्हणून मी इथं येऊन शिकवतोय. तुम्ही सुद्धा स्वार्थी आहात. सकाळचं एवढ्या लवकर उठताय, दप्तर घेताय, न काय खाता पिता तुम्ही इथं शाळेत येताय, म्हणजे तुम्ही स्वार्थी आहे. का? तुम्हाला शिकून काहीतरी पुढे मोठं व्हायचंय, म्हणजे त्याच्या पाठीमागे तुमचा स्वार्थ आहे. आणि मग जर प्रत्येक व्यक्ती जर स्वार्थी असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करेल आणि आपोआप समाजाचा स्वार्थ साधला जाईल आणि आपोआप देशाचा आर्थिक विकास होईल. म्हणून सरकारनं निर्हस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं. म्हणून विशिष्ट गोष्टी गृहीत धरून सिद्धांताची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचे लहान लहान घटकामध्ये विभाजन केलं जातं. अर्थव्यवस्थेचं लहान लहान घटकामध्ये विभाजन करून त्याचा बारकाईनं अभ्यास केला जातो आणि प्रत्येक घटकांचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामधील, राष्ट्रीय उत्पन्न आहे, देशाचं उत्पन्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न स्थूल अर्थशास्त्राचा घटक आहे. मग त्याचं लहान लहान घटकामध्ये विभाजन करायचं म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नातून एका व्यक्तीचं उत्पन्न बाजूला काढायचं. राष्ट्रीय उत्पन्नामधून माझं उत्पन्न बाजूला काढायचं आणि त्यामुळे वैयक्तिक उत्पन्नाचा बारकाईने अभ्यास करायचा. म्हणजे अर्थव्यवस्थेचं विभाजन करायचं. अर्थव्यवस्थेची बचत
याचा विचार न करता अर्थव्यवस्थेतील एका घटकाच्या बचतीचा विचार करायचा, अर्थव्यवस्थेचं विभाजन करायचं. सर्वसाधारण वस्तूची किंमत पातळी त्याचं विभाजन करायचं आणि एका वस्तूची किंमत पातळी ती कशी ठरते याचा बारकाईनं अभ्यास करायचा. बाजार रचनेचे विश्लेषण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकारी बाजार या विविध बाजार रचनेचे विश्लेषण करते. म्हणजे